11 एप्रिल 2025 ची ती संध्याकाळ. भूम तालुक्यातील आंधरुड गावची यात्रा. हजारो लोकांच्या उपस्थितीत कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात एक हात पडतो आणि संपूर्ण गुन्हेगारी जगत हादरून जातं. ती एक कानशील मारणारा तरुण होता सागर मोहोळकर. पण म्हणतात ना, गुन्हेगारी विश्वात हिशोब कधी चुकता नसतो. बरोबर वर्षभराच्या आसपास जामखेडच्या गजबजलेल्या गल्लीमध्ये त्याच हिशोबाची रक्तरंजित परतफेड झाली आहे का, असाच प्रश्न आता निर्माण झालाय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. जामखेडमधील नुरानी कॉलनी परिसर. संध्याकाळची 7:30ची वेळ. सर्व काही सुरळीत असताना अचानक शांतता भंग झाली. ती धडाधड झाडलेल्या गोळ्यांच्या आवाजानं. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सागर मोहोळकरला गाठलं आणि काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी एकामागून एक तब्बल 7 राऊंड फायर केले. या जीवघेण्या हल्ल्यात सागरच्या अंगात 5 गोळ्या घुसलेल्या आहेत. यामध्ये 2 गोळ्या तोंडावर, 1 डोळ्याला आणि 2 छातीत लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सागर मोहोळकर हा काही साधासुधा तरुण नाहीये. कुस्तीचा फड गाजवणारा हा खेळाडू गुन्हेगारी विश्वातही तितकाच पक्का मानला जातो. त्याच्यावर यापूर्वी 2 खुनाचे गुन्हे दाखल आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तुरुंगात असतानाही त्याने एकाचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येते. पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला सर्वांसमोर मारलेली कानशील हीच या हल्ल्यामागचं मुख्य कारण आहे का, असा संशय आता बळावलेला आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जखमी सागरवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या रक्तरंजित हल्ल्यानं केवळ जामखेडच नाही तर अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात देखील नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. हल्लेखोर नेमके कोण होते आणि ते कोणत्या दिशेला पळाले, याचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज आणि गुप्तचरांचं जाळं आता सक्रिय करण्यात आलेलं आहे. एका जुन्या वादातून झालेला हा हल्ला आहे ही टोळी युद्धाची नवीन ठिणगी आहे. पोलीस आता या प्रकरणाचा मुळापासून तपास करतायत. मात्र या घटनेमुळे गुन्हेगारी विश्वातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चहाट्यावर आलेला आहे. सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात. अशा प्रकारचे व्हिडिओंचे अपडेट्स पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.